त्यांना काही कमी पडलं काय? कमी पडलंय काही? अरे मी काय मी केली मी कुठं काय केलं आहे ते सांगितलं फक्त तेवढं आहे तेच सांगितलंय मी बघ आहे ते सांगितलं त्या माणसांकडून पुन्हा पुन्हा पत्रकार बांधवांना सांगतो चुकच करायची गरज नव्हती एकदम चांगलं होतं एक दोन शेतकऱ्यांचे काम सांगितलं त्या माणसाने पटकेच केले तर मी सगळ्यात जास्त फडणवीसांना बोलायचो पण त्यांना मानायचो काय म्हणायचो फोन लावला की 4 मिनिटाचा प्रश्न सोडितो माणूस माझा वैयक्तिक अनुभव येतो आहे त्याच माणसाने आमच्या पोरांचं मुर्दे पाडले त्याच माणसानं प्रमाणपत्र रद्द केले इतकं चांगलं बोलून गोरगरिबाच्या लेकरावरती अन्याय करून इतकं पाप का डोक्यावर घ्यायले बावनकुळे आणि काय ते हायच तसं जे आहे ते आहे काय त्याला त्याच्यात आहे बघा ती कालके का टिंबा हा टिंबा कोण म्हणलं फडणवीस म्हणतात की सगळं कायद्याच्या चौकटीनं सुरू आहे रद्द करणं म्हणजे काय आहे आता रद्द करणं कायद्याच्या चौकटीत आहे का तुम्हीच बोला आता सुप्रीम कोर्टाच्या नियमाप्रमाणे राज्य सरकारला किंवा एखाद्या मंत्र्याला हस्तक्षेप करता येत नाही मग बावनकुळे सरकारचा भाग नाही का तो कस का पत्र काढून रद्द करा म्हणतो काय बोलतात तुमचं तुम्हालाच कळा नाही तुम्ही काही बोला तुमच्याच अंगावर यायला लागले तुमच्या डोक्यातलं खरं सांगा काय आहे ती तुमच्या डोक्यात हे मराठ्यांना 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र द्यायचे नाही हे बोला आणि ते कोणाचा बाप आला तरी मी रोखून देऊ शकत नाही तुम्हाला गॅजेटेर द्यायचे नाहीये कारण तुमचं म्हणणं आहे जरांगे पाटील हे पक्का आरक्षण मराठ्यांना द्यायला आहे मराठा आणि जरांगे पाटील जर एकत्र राहिले तर हे पोरग पक्का आरक्षण घेणार कारण मी ओबीसीतलं आरक्षण मागितलंच नाही त्यांना 2-4% आम्हाला द्या म्हणून आमची नोंद सापडली तर कुणबी प्रमाणपत्र द्या म्हणतो आता त्यांच्या डोक्यात 58 लाख जर नोंदी दिल्या कुणबी प्रमाणपत्र 2-2.5 कोटी मराठा समाज आरक्षणात चाललाय गॅजेटियर दिले तर ते सरकारी दस्तऐवज हे सगळं पक्का आरक्षण डोकं लावून जरांगे पाटलांनी बरोबर मराठ्यांना टिकणारं पक्का आरक्षण दिलंय मग काय करायचं आता द्यायचं नाही गैरसमज पसरू आपण ह्यो कशानेच ऐकत नाही मराठा समाज याला उघडं पडू देत नाही एका जीवानं पाठीशी उभा राहतो मी पण मराठ्यांच्या पाठीशी उभा राहतो एक गैरसमज पसरता येईल का शेवटचा डाव टाकून बघा अशी त्यांची मिटिंग आहे शेवटचा डाव टाकून बघा एक गैरसमज पसरायचा डाव टाकायचा आता बाकीच्याने हे रोखतच नाही आणि मराठ्यांना रोखणं एवढं सोपं नाही तीही चर्चा झाली त्यांची मग आता काय 4 प्रमाणपत्र रद्द करा भाजपाची जेवढी आयटी सेल आहे सोशल मीडिया ती पूर्ण त्याच्यात उतरा आणि मीडिया ट्रायल मीडिया एक उतरा आणि असं सांगा की मराठा समाजाचे जे 4 प्रमाणपत्र रद्द झालेत कुणबी नोंदी टिकणार नाही या जरांगे पाटलाचं आंदोलन धोक्यात जरांगे पाटलांनी दिल्या नोंदी धोक्यात याच्या पाठीमागून अर्थ काय काढायचा की मग ज्या पोरांनी ऍडमिशन घेतले जे नोकऱ्यात गेलेत ना हे पोरं भयभीत झाले पाहिजे मराठ्यात गैरसमज गेला पाहिजे ज्या नोंदी सापडल्या त्याचं प्रमाणपत्र नको कारण ते रद्द होत आहे असा गैरसमज त्यांना पसरायचा होता पण मराठ्यांच्या बाजूने नियती मराठ्यांनी कोणाचं वाटोळ केलेलं नाहीये त्यामुळे ते बावनकुळ्याचं पत्र माझ्या हाती लागलं आणि जे संभाजीनगरचा निर्णय दिला होता व्हॅलिडिटी प्रमाणपत्र द्यायचा तेही प्रशासनातल्या फाईलचं पत्र हातात लागलं ते मीडियाला मी दिलंय मग एवढं असून जर प्रमाणपत्र रद्द होते तर याचा अर्थ आहे तुम्ही सत्तेचा मंत्रिपदाचा गैरवापर करून मराठा समाजावर अन्याय करायला लागलात म्हणून मराठा समाज चिडून उठला लोक असल्याशिवाय प्रश्न मार्गी लागणार नाही असं वाटतं ना तुम्हाला नाही असं काही नसतं आपल्यात एक ना कडवटपणा असायला लागतो कट्टरपणा असायला लागतो आता ना माझ्याकडे सत्ता आहे ना कोणचा सरपंच आहे ना खासदार आहे ना आमदार आहे ना मंत्री आहे तरी 58 लाख नोंदी दिल्यात आणि सगळे गॅजेट काढत आणले लढाई दिवसांदिवस जास्त वाढत चालली नाही आता हे बघा चांगल्या कामाला शेवट नसतो कधीच शेवट नाही वाईट कामाला शेवट असतो चांगल्या कामाला शेवट नसतो एक 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 वाढत जातो एक 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 गोष्ट वाढत जाते चांगलं काम करताना 100% उशीर होतोच पण ते पक्क असतं आणि मला उशीर का व्हायना पण समाजाला पक्क द्यायचं पश्चिम महाराष्ट्रातला जो सातारा आणि औंध आणि कोल्हापूर गॅजेटियरचा विषय त्याबाबत काय आता भूमिका ठरली मी तर जे सगळे घेणार यावेळेस अंमलबजावणी सहित काही सोडत नाही मी निर्णायक शब्द जो वापरलाय ना मराठ्यांच्या ते लक्षात आलं
की आपलं पोरग मनोज जरांगे पाटील जर आपल्या लेकरा बाळाच्या कल्याणासाठी शेवटचा शब्द वापरतोय, आपल्याला घराघरातल्याला ताकद लावावी लागणार, हे माझ्या मराठा समाजाच्या लक्षात आले. अख्खा महाराष्ट्र डवळून निघाला एकट्या बावनकुळ्यामुळे. काहीच गरज नव्हती. मी खरं सांगतो प्रामाणिक, मी माझ्या मीडियाला कधीच खोटं बोललो नाही. आणि मराठा समाजाला बावनकुळेला मी खरंच लय चांगला माणूस समजतो. मी तसं कित्येक वेळेस स्टेटमेंट मीडियातून केले. हे पाप मराठा समाजावर अन्याय करायचं पाप त्यांनी फक्त करायला नव्हतं पाहिजे. शिरसाटने त्यांनी दोघांनी. आमचं त्यांचा काही बांधाला बांध नाही, त्यांचं आमची काही अडचण नाही. बावनकुळेमुळं फडणवीस साहेब अडचणीत आले आणि शिरसाटमुळे शिंदे साहेब अडचणीत आले. कारण ह्यो खूप मोठा वर्ग मराठ्यांच्या पोराचा आहे. ते आता हळूहळू तुटणार आहे 29 ऑगस्टच्या नंतर, जर यांनी 28 ऑगस्टच्या आत केलं नाही तर. आणि सगळ्या मराठ्यांच्या नेत्यांना माझं मात्र आव्हान आहे. काय 28 ऑगस्ट काय करण्याची अपेक्षा आहे? सगळ्या मागण्या त्यांच्याकडे आहेत, त्यांच्या सगळ्या पाठच झाल्या. एखादी वेळेस वेळ आली तर धडा येऊ शकतो व त्या मागण्यावर इतक्या जणांच्या मंत्र्याचा पाठ झालाय. त्या मागण्याची सगळ्या अंमलबजावणी करा. आम्ही दिलेलेच पाहिजे असलं तर आणखीन देतो, काही अडचण नाही. फक्त याच्यात विशेष करून माझ्या मराठा समाजाला माझं आव्हान आहे की बाबा आपले पोरं संकटात आणलेत. बावनकुळ्यांनी तुमच्या नाकावर टिचून, मंत्र्याच्या, आमदाराच्या, खासदाराच्या, मराठ्याच्या नाकावर टिचून मराठ्यांच्या लेकराचं वाटोळं केलंय. तुम्ही खास मराठ्यांच्या रक्ताचे, जातवान रक्ताचे गरिबांचे लेकर अडचणीत आलेत. त्याच जातीच्या रक्ताचे तुम्ही आहेत. गरिबाच्या लेकरावरती अन्याय होतोय. सगळ्या पक्षातले मराठे आमदार, खासदार, मंत्री आज लेकराच्या बाजूने बोला. समाजाचे लेकर संकटात आणलेत. ह्यो खूप मोठं संकट आहे, डाव आहे. हे मराठ्यांच्या नेते आमदारांनी ध्यानात आणा आणि गरीब लेकरांच्या पाठीशी उभा राही. माझी हात जोडून विनंती आहे सगळ्याला. नसता मराठा समाज कधीच तुम्हाला माफ करणार नाहीये. ह्या संकटाच्या काळात जर धावून नाही नाही चुकीचं आहे ते, चुकीचं आहे ते. तुम्हाला गोरगरीब ओबीसीत आणि गोरगरीब मराठ्यात कुठेही संघर्ष नाही. हे राजकीय नेते त्यांच्या स्वार्थासाठी हे घडून आणतात. गोरगरीब ओबीसींना 100% वाटतंय, मी बळच म्हणत नाही, ते म्हणजे जर त्यांच्या नोंदी निघाल्या तर त्या दिल्या पाहिजे. आमच्यातलं नका देऊ काढून, पण नोंदी आहेत म्हणल्यावर त्या दिल्या पाहिजे. एखादे जर वावर सापडले तर त्याला दिलं पाहिजे. मराठ्यांचे गरिबाचे लेकरं उपाशी मरता कामा नाहीत. या भावनेचे, या माणुसकीचे गावागावात ओबीसी आहे. गावागावात, घराघरात येत. हा, नोंदी नसते निघाल्या तर मग ठीक आहे, मग नका देऊ आम्हाला. याच्यापेक्षा काय स्वच्छ पाहिजेत आम्ही सुद्धा. किती प्रामाणिक शब्द पाहिजे आमचा सुद्धा. आमच्या नोंदी जर सापडल्या नाही तर देऊ नका ना. पण नोंदी सापडल्या म्हणल्यावर हे ओबीसींना सुद्धा पडतंय की आपल्या वावराच्या शेजारी जर त्यांचं वावर सापडलं ना, अरे त्याचे लेकर उपाशी मारायला लागले, त्याला पण द्या. नको आपल्याला कोणाच्या लेकराचा तळतळाट. इतके माणुसकीचे आजही ओबीसीत गावखेड्यात लोक आहेत. कुठेही वाद नाही, काय नाही, काय नाही, कारण मी चुकीचं मागतच नाही. एका बाजूला हाके असतील किंवा त्यांचे सहकारी असतील, हे ओबीसी म्हणून लढतायत आणि दुसऱ्या बाजूला त्यांची धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण मिळावं ही मागणी आज कुठेही करताना दिसत नाही. मूळ मागणी धनगर समाजाची त्यांच्या आरक्षणाची आहे, पण त्यात ओबीसीच्या नावाने आपल्यालाच टार्गेट करतायत. काय नक्की याच्यात? नाही, त्याच्यामागे काय भय आपल्याला नाही माहित. आपण असे किती का आले, किती का गेले. माझी सगळे धनगर बांधवांच्या नेत्याला विनंती आहे, जेवढे नेते त्यांना, की कधी काळी आपण गोरगरिबांच्या लेकरासाठी लढायचं शिका. सत्ता येत असती, जात असती, पद मिळल नाही मिळल, गोरगरिबांच्या लेकराला लय गरज आहे. कितीही शेळ्या मेंढ्या सांभाळू द्या, शिक्षण महाग झालेलं आहे. त्यांचेही पोरं कधी जर नोकऱ्याला लागले तर त्यांच्या हाताचं जे कष्ट आहे, जे करावं लागतं ते कमी होईल. नोकरी लागल्यावर त्यांचेही समाधानी सुखी संसार होतील. किती दिवस वाऱ्यात वावदानात त्यांनी उन्हात अनात पावसात दऱ्या डोंगरांनी वाघ येत, लांडगे, साप येत, काय संकट नाही. हो दे ना त्यांचे सुखाचे दिवस. त्यांच्यासाठी एसटीचं आरक्षण जे तुम्ही मागताय त्यासाठी सगळ्या नेत्यांनी ताकद लावली पाहिजे. हे 4 दोन सोडून द्यायचे, यांना कोण गिनी ते बाजार बन घ्यायला ते मला काय माहित. ते त्यांना विचारलं पाहिजे सगळ्या नेत्याला. तुम्ही मधले काय कॅरेक्टर आहेत कालकीय वगैरे, तुम्ही काल बावनकुळेचे कटप्पा कोण आहे पिक्चरचा ते टिंबा
टिंबा आहे ती. दादा सोशल मीडियावर ते आता तुम्ही सातत्यानं बावनकुळे यांच्यावरती टीका करताय, त्यांच्या वर्णावर टीका करताय, अजित मोदींचा शिल्पाचा भाऊ. त्यांच्याशी जोडताय. त्यावरून अभिमन्यू पवारांनी पोस्ट केलेली आहे की टीका करणं अयोग्य आहे, त्यांचं काम जे आहे ते वाखाणण्यास योग्य आहे. त्यांना म्हणा भाऊ, लई फजित चालू आहे तुमची. तुम्ही कोण होता तर काय झाला असे विसरू नका. उभ्या महाराष्ट्राने तुम्हाला बघितलेलं आहे. तुम्ही आधी कोण होता तर आता काय. आणखीन तरी मराठ्यापासून तुटू नका, समजून घ्या. हो, मराठ्यांच्या विरोधात जाऊ नका. तुम्ही पहिल्यांदा तिथं काय होतात आणि आता काय झालात, आणि मराठ्यांची कशी साथ घ्यावा लागली सांगू का काय. मग इथून पुढं नीट राहायचं. म्हणजे तुमच्याकडे मग हाय का म्हणजे काय, हाय का म्हणजे काय. त्याचा माणूस अंतरावलीत बसूनच होता. माणूसच उभा करीन मीडिया पुढं. आपल्याकडे कच्च काही नसतं. 28 तारखेनंतर होऊ शकतं असं? काय तुम्ही म्हणताय जे पुरावे आहेत तेच दाखले. मला वाटतं आणखीन वेळ गेलेली नाही. शिरसाटणे आणि बावनकुळेंनी चूक सुधाराव. परवायापेक्षा जनता त्यांच्या हातातून जाणं, जे हक्काचा मराठा समाज त्यांचा वोटर आहे ते हातातून जाणं, त्याचा रोष नाराजी पत्करून अंगावर घेण्यापेक्षा झालेली चूक सुधारून टाकावं. 4च प्रमाणपत्राचा विषय. इतका इश्यू करायची गरज नाही की पार ते पार सत्तेत आणि मराठ्यात प्रचंड ताणतणाव होईल. इथपर्यंत विषय न्यायची गरज नाही. विषय साधा आहे. फडणवीसांनी शिंदे साहेबांनी जर समजून घेतलं, फडणवीस साहेबांसाठी हे काय मोठा विषय नाही. 4 प्रमाणपत्रासाठी जर इतकं राज्य ताणणार असलं तर त्यांनी ते ताबडतोब मार्गी काढायला पाहिजे, चूक कबूल करायला पाहिजे. तसे बावनकुळेंनी सांगितलंय, मी पत्र दिलंय म्हणून. नंतर तुम्हाला कळल की जेव्हाच तवा केला असतं तर बरं झालं असतं. शेवटी जनता आहे. मालक जनता आहे राज्यातले, तुम्ही नाही. तुम्हाला फक्त गर्व झालाय, अहंकार झालाय. अहंकार उतरायला वेळच लागणार नाहीये. कारण जमिनीवर पाय ठेवा सुद्धा जागा नाही राहणार तुम्हाला. पाय ठेवायला, कारण पुऱ्या राज्यात खतखते. तुमच्या जवळ 5-50 कार्यकर्ते आहेत म्हणजे राज्य तुमचं ऐकताय असं नाहीये, अजिबात ऐकताय असं नाहीये. ते काहीतरी फायद्यासाठी तुमच्यापाशी आहेत आणि आम्ही तुमच्या सोबत हे म्हणत असतील. पण एकदा जर विरोधाला विरोध सुरू झाला तर प्रचंड अवघड आहे. पश्चिम महाराष्ट्र परंतु देशभरात एक वर्ग असा आहे की आरक्षण हटाव मोहीम राबवली जाते सोशल मीडियाच्या माध्यमातून. तुम्हाला वाटतं ते हटत असतं? संविधानाचे विषय एवढे सोप्या गोष्टी नसतात. ते देशाचा विषय. एकनाथ शिंदे विषयी आपली नाराजी आहे. नाराजीने काय मग आता बोध काय चाललंय तुमच्या मनात? काय आम्ही काय वडापाव खाऊ घालतो का एकामेकाला, का चहा पितोय का कॉफी आणतोय? नाराजीने काय, हे लचांड गुतीलय बावनकुळेंनी गळ्यात. त्यांच्या गळ्यात हे येणी शिरसाटणे गुतीलय सगळं. त्याला काहीच गरज नव्हती. त्यात घुमरेची सुद्धा थोडी काढी. काहीच गरज नव्हती ह्या गोष्टीची. प्रमाणपत्र रद्द करून खूप मोठा वर्ग शिंदे साहेबाला मानणार आहे मराठ्यांचा. त्यांचे इतके हाल आहेत तिथं, उगा बोलायला लावू नका मला. इतके हाल आहेत दोघांचे बी, अजितदादाचे बी त्याचे बी. आणि भाजप मधल्या मंत्र्यांचे सुद्धा मराठ्यांचे लय हाल आहेत. आमदाराचे, खासदाराचे सुद्धा आहेत. माझ्याजवळ येऊन बोललेले लय हाल आहेत. जर का मराठा तुमच्यापासून बाजूला गेला ना, तुमचा बाजारच उठी येते. थोडं जरा अंधारातून समजून घ्या. अजितदादा, शिंदे साहेब, थोडस समजून घ्या. हो, लय वाईट वेळेन मराठा तुटला तर हे तात्पुरता आनंद आहे. मंत्रीपद, आमदार, खासदार हे तात्पुरता आनंद आहे. समाज तुम्हाला पिढ्याना पिढ्या आनंद देणार आहे, पुन्हा पुन्हा निवडून आणू. पण तुम्ही जर मराठ्यावर अन्याय केला तर तात्पुरता आनंद आहे. तुम्हाला वाटतं सत्ता आहे, आमचं कोणी काही करू शकत नाही. एका रक्क्यात जात अशी सत्ता. ती नाही का हसीना का कुवाल ती इकडं अक्का ती तिकडं रटे दिले तिला, इकडं भारतात आली ती पळून. विमानाने येऊन द्या मग वाटगेने आली ती. सोपं नाही. जनता असते इथं. शेतकरी प्रचंड रोष आहे शेतकऱ्यात, प्रचंड. दलित मुस्लिमात प्रचंड रोष. दिसत नसला तरी पण धनगरात प्रचंड रोष की फडणवीसांनी आपला काटा काढला. इथं आदिवासी समाजात प्रचंड रोष. इथं मायक्रो विषयित रोष.
आणि आता मराठ्याच्या नरडीला हात घातलाय, आता सुट्टी नाही. नाही, आपण अपेक्षा पण नाही करत कधी आपल्याला ही भेटला पाहिजे माणूस, ती भेटला पाहिजे. माझं कर्तव्य, माझा दौरा होता, ती मी केला. तिथं पत्रकार परिषद होती सातारा संस्थांच्या बद्दल, ती मी घेतली. काय असतं, राजगादीचा सन्मान आपण करायचा असतो आणि जनतेचा सन्मान करायची जबाबदारी त्यांच्याकडे असते. कल्याणासाठी लढणं राजगादीचं काम असतं, जनतेच्या कल्याणासाठी. आणि त्यांच्याकडे गॅजेटियर आहे, त्यांनी राजकारणाच्या बद्दलची काय भूमिका घ्यावा आम्ही अजिबात सांगणार नाही. पण गोरगरिबांच्या लेकरासाठी जर त्यांच्याकडं गोरगरिबांचं भविष्य घडवण्यासाठी जर मोठी शिदुरी आहे, तर त्यांनी म्हणलं पाहिजे सरकारला हे लागू करा, माझ्या समाजाच्या लेकरांचं कल्याण होईल. बस एवढीच अपेक्षा. याबाबत चर्चा झाली का मराठा त्यांच्याशी? नेत्यांचे मोठे हाल होत आहेत. एकनाथ शिंदे सध्या पक्ष आणि चिन्हासाठी 4 दिवस झाले कोर्टात, रोज सुप्रीम कोर्टात पेपर घालतायत. कपिल सिब्बल आरोप करतायत की गट फुटलाय, पक्ष फुटला नाही. कोर्टात युक्तिवाद चालू आहेत सगळे. काय म्हणजे हे हालच आहेत का काय नाही? नाही नाही, आता ती काय त्यांचा राजकीय प्रश्न आहे. मी वेगळ्या हालाविषयी बोललोय. मान सन्मान, घेतानीचा सन्मान, परत आता वापर करून झाल्यावर काय. म्हणजे फडणवीस साहेबाचं काम कसं आहे माहिती तुम्हाला, आमच्याकडे व्यापारी वाटत आणि त्याचे दात पडले. दात पडले, व्यापारी कसा असतो एकदम चिकट, रुपयाचा हिशोब करणार, जास्त कमीच करणार, रुपये कमी करणार, 2 रुपये कमी करणार. लोक म्हणले 10 रुपये, तुम्ही बंद कम करीनात रे ते, मग खालून देत का? 1-1 रुपया कुठे गेला की किंमत करणार, कमी पैसे करायचे. बरं एखादा 10 रुपये म्हणला की ते म्हणणार नाही 5 ला देतो का. हे आमच्याकडे व्यापारी होता. ते दात पडले ते दवाखान्यात गेला दात बसायसाठी. दात पिस बसिले, ते म्हणले, ते दात बसाय झाल्यावर ते म्हणले, डॉक्टर म्हणे एवढे पैसे झाले तुमचे, 5,000 8,000 सांगितले मला वाटतं, त्याला 8,000 रुपये झाले तुमचे. बचळ पिसळ बसून झाला सगळं त्याचं, आणि त्याला घासा लागतं, ते करायला लागतं, दात बराबर बसायला लागते जिथं तिथं बसतेत का. पक्के दात बसिले त्या डॉक्टरनी, घासून घेतले, सगळं केलं आणि बचळ बसिल म्हणले 8,000 रुपये झाले द्या. तो मला 8,000, ते बचळण तू मला धर, तुपलं बचळण तू मला नको. आता त्या डॉक्टरने ठेवायचं कुठं, ते दुसऱ्याला बसत नाही काही. असं शिंदे साहेबाचं काम केलेलं आहे फडणवीस साहेबांनी. बचळ बसून घेतलं स्वतःला, आता म्हणजे बचळून तू आता जातो कुठं, माघारी जाताय ना, पुढे येताय ना. असा फडणवीस कच काय. राजकीय नेत्यांना वाटत होतं की जरांगे पाटलांना पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहिजे तितका प्रतिसाद भेटणार नाही, पण सध्याचा प्रतिसाद पाहता काय वाटतं आपल्याला? काय असतं भाऊ, कोणाच्या म्हणण्यावर मी कधीच चालत नाही. कुणी जर म्हणलं याच्या मागं मराठ्याने राहिले का, रोजच मराठ्याला पळू, रोजच पळू का, करू वाटलं मराठ्यांचं रोज. कुणी काही थोडं डवचित, मग मी तेच करत बसू. पुन्हा कुणी म्हणतं आता गाड्या कमी झाल्या, मग का गाड्याच आणत बसू, रोज काय लाखभर गाड्या सगळं घेऊन येऊ. माझा समाज 100% एक झाला याच्यात शंका नाही. पण या हप्ता जे झालं ना मराठा समाजावरती अन्याय, त्या अन्यायामुळं मराठा समाज पेटून उठलाय. पश्चिम महाराष्ट्रासाठी मी लढत नाही असं थोडं आहे, मराठवाड्यासाठी लढत नाही असं थोडं आहे, मी विदर्भासाठी लढत नाही असं थोडं आहे. सगळ्यात जास्त विदर्भात नोंदी सापड्यात 58 लाख नोंदी आहेत ना, त्याच्यापैकी सगळ्यात जास्त विदर्भात नंबर 2 ला पश्चिम महाराष्ट्र. मी काय कोकणासाठी काम करत नाही, मी काय खानदेशासाठी काम करत नाही, मी काय मुंबईसाठी काम करत नाही. मी भेद नाही करत, महाराष्ट्राला कानाकोपरा आमचा आहे. आणि घराघरातले मराठी थोडे मोजके राजकीय सोडता, राजकीय सुद्धा आपल्या कोणाचे थोडे मोजके सोडता, अख्खा मराठा समाज एका बाजूने. त्याचं कारणच तसं आहे, त्यांच्याच लेखी बाळीसाठी लेकरा बाळासाठी मी जीव जाळतोय, ते सुखी समाधानी व्हावेत. ते कसं काय सोडतील मला, सगळे म्हणलो मी, सत्तेतले सुद्धा. आणि मग मला या सगळं माहित होईल का, माझ्या हातात पत्र लागते, माझ्या हाताला प्रशासनातल्या फायलीतले कागद लागतात की जे व्हॅलिडिटी द्या म्हणून निर्णय दिलेल्या जात पडताळणीनं संभाजीनगरला, मला वाटतं दहीहंड्याच्या प्रकरणात जात पडताळणी समिती व्हॅलिडिटी ज्योती दहीहंडीचा देण्याचा निर्णय दिला आहे असं पत्र देत त्यांच्या फाईलला ठेवतंय. त्यांच्या उद्या सकाळी पत्र द्यायचंय त्या निर्णयावर, म्हणजे व्हॅलिडिटीचं कोणी प्रमाणपत्र रद्द. सकाळी लक्ष्मण हाकेंनी विचारलंय, त्यांचा असं दावा आहे की प्रसाद लाड यांनी आंदोलनाला आर्थिक रसद पुरवली असा त्यांनी आरोप केला. हे बघा, मी
कोणावरती न देत नाही, आपण कवा गिरीत नाही. आणि मी आणखीन विरोधक मानलेलं नाही. मी ज्या दिवशी विरोधक मानन ना त्या दिवशी आपला कचका कसा असतो बघ. कारण मला आजही गोरगरीब धनगरांची माया येते, त्यांच्या मनात काही वाटू द्या, कोणाच्या म्हणण्यावर काय वाटावं हे मी बघत नाही. पण आम्ही गाव शेजारी राहिलोय, आम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, आम्हाला एकमेकात कायम आहेत. मी आजही 3 वर्षात कोणत्याही पत्रकार बांधवांनी दाखवून द्या की मी धनगर समाजात तोंड टाकून बोललो. आजही त्या गरिबांच्या हालेत, आजही त्यांचे लोक डोंगरात दऱ्यात शेळ्या मेंढ्या चारून लेकराला शिकवते. त्यांना इष्टीतलं आरक्षण मिळालं पाहिजे या भूमिकेत आम्ही आज बी आहे. आम्हाला थोडा बी राग आला तरी बी आम्ही म्हणू शकतो ना देऊ नका, पण आम्हाला माहिती आहे गरिबाच्या वेदना किती आहेत. त्यामुळे 4-2 नेत्याला आणि 1-2 नेत्याला घेणत नाही मी, आणि ते मोजत पण नाही. माझं म्हणणं आहे की सरकारकडून बोलण्यापेक्षा, एखाद्या राजकीय पक्षाकडून बोलण्यापेक्षा जातीकडून बोलू. त्या गोरगरीब धनगराच्या लेकराला सगळ्या धनगरांच्या नेत्यांनी मिळून न्याय द्यावा, त्याच्यात खरा आनंद असेल. संसद दौरा पूर्ण झालेला आहे. सरकारकडून काय तुम्हाला आश्वासन मिळाले की यापुढचं आंदोलन कशा पद्धतीचं असणार? नाही, सरकारकडून आश्वासन मिळालं नाही आणि मी आश्वासनावर जगत पण नाही. माझं म्हणणं आहे की तुम्ही 58 लाख नोंदीचे आहेत ना, त्याचे कुणबी प्रमाणपत्र द्या. हैदराबाद गॅझेटसह पुणे, औंध, कोल्हापूर, सातारा संस्थांचा गॅझेटियरचा GR काढा. तुम्ही विनाकारण मराठ्यांना वेठीस धरू नका आणि मराठ्यांवरती अन्याय करू नका. हे गोरगरीब मराठा समाजाच्या लेकरांवरती जीव घेणं असा तुम्हाला वार करणं हे सरकार म्हणून शोभत नाहीये, आणि हे त्या भानगडीत आपण पडू पण नका असं माझं म्हणणं आहे. की तुम्ही ओबीसीच्या सवलती सोयी सुविधा सगळ्या लागू केल्या, त्याची पण अंमलबजावणी झाली नाही. व्याज परताव्यांचा विषय तो पण असाच आहे. केशसचा विषय तो पण तसाच ठेवला. बलिदान गेलेल्या कुटुंबाचा, सारथीचा विषय, सगळे विषय पेंटिंग ठेवले. आणि ज्यांना ज्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन तुम्ही व्हॅलिट्या दिल्यात ना, व्हॅलिट्या ज्यांना प्रमाणपत्र दिले त्यांना व्हॅलिट्या दिल्या नाही. हे माझं म्हणणं आहे की तुम्ही या सगळ्या मागण्यांचा निपटारा काढा. माझं काहीही म्हणणं नाही, पण नाही काढलं तर मी तुम्हाला सोडणार नाही. आपण जो बावनकुळेंच्या पत्रावर आक्षेप घेतला होता, महसूल खात्यानं स्पष्टीकरण दिलंय की निर्देश देण्याबद्दल फक्त त्यात सुचवलेला आहे, प्रमाणपत्र रद्द करण्याबाबत कोणतेही आदेश दिलेले नाही. अरे चौकशी करून कारवाई करणे म्हणजे रद्दच करणे आहे ना. आणि अधिकाऱ्यांनी वकिली करायची नसते. अधिकारी हा खूप टेटसचा माणूस असतो, त्याला एक प्रतिष्ठा असते. तुम्ही काही पण करबन बरोबर, कुणीतरी काहीतरी सांगायचं आणि मग त्याच्यावर तो गैरसमज पसरायचा, हे बरोबर नाही. आणि जर अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की त्यांनी रद्द करायचं सांगितलंच नाही, स्वतः बावनकुळेंनी मान्य केलं की मी पत्र दिलंय म्हणून. मीडियात स्वतः बावनकुळेंनी पत्र दिलंय म्हणून मान्य केलंय. आणि याच्याही पलीकडं फडणवीस साहेबांनी असं सांगितलं होतं की सरकार हस्तक्षेप करत नाहीये, सरकारला हस्तक्षेप करायचा अधिकार नाही. माननीय सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट प्रमाणे, नियमाप्रमाणे जात पडताळणी विभागाला व्हॅलिडिटी देण्याचा अधिकार सरकारला हस्तक्षेप करतात नाही. मग बावनकुळेचं पत्र काय? हस्तक्षेप करायसाठीच बावनकुळेंनी पत्र दिले. वाटुळ जर गोरगरीब मराठ्यांचं 70 वर्षात मराठा समाजाचं जर वाटोळं कोणी केलं असेल तर ह्याच सरकारने केलं. कारण गोरगरिबांच्या लेकरांचं इतकं वाटोळं कोणीच केलं नाही, तितकं बावनकुळेंनी शिरसाटणी केलं. प्रोसिजर नुसार चालू आहे त्याचं काम. कोणताही वैयक्तिक हेतू ठेवून यामध्ये सरकार हस्तक्षेप करत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मग हस्तक्षेप करत नाही तर बावनकुळेंनी काय केलं पत्र देऊन? एवढे तर समज असेल ना तुम्हाला की बावनकुळेंनी पत्र देऊन काय केलं? हस्तक्षेप करत नाहीत. प्रोसिजर सुरू आहे. प्रोसिजर कशाला म्हणतेत, काय म्हणतेत? प्रोसिजर नाहीये तर त्या गंगापूर मध्ये भावाची व्हॅलिडिटी बहिणीची रद्द कसं काय झाली? कोणची प्रक्रिया आहे? द्या की उत्तर. व्हॅलिडिटी भावाला दिली आणि बहिणीची रद्द केली, कोणची प्रक्रिया आहे? मराठ्यावर अन्याय करायची प्रक्रिया सुरू आहे का? ते काय बोललेत मला माहित नाही, त्याच्यामुळं ज्यांचं मी बोललेलंच ऐकलं नाही त्यांच्याबद्दल उगाच काही बोलणं योग्य नाही, म्हणून मी ऐकलंच नाही ते काय बोललेत ती. परंतु याच्यावरती तर मी एवढं तरी फायनल सांगू शकतो की गंगापूरला जर व्हॅलिडिटी भावाला दिली तर बहिणीची रद्द का केली, ही प्रक्रिया कोणची? वर्षा निवासस्थानावर तुम्ही आंदोलनाचा इशारा दिला, कशा पद्धतीचं आंदोलन असणार, कधी असणार? हे बघा, आंदोलन तर अंतर्वालीतच होणार.
ते फायनल आहे. पण सांगता येत नाही निर्णय वेळेवरती काय डाव फिरत काही सांगता येत नाही. पण वर्षावरती का करू नये? मी पण कोणताही डाव टाकू शकतो अचानक वेळेवर. कारण वर्षा निवस्थान आमचं नाही का, या राज्यातल्या जनतेचं आहे ते. तिथं या महाराष्ट्रातल्या 14 करोड जनतेला न्याय देणारा मुख्य व्यक्ती बसलाय. फडणवीस आमचे नाही का? ते जर आमचे नाहीत तर मग ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कसे? वर्षा बंगला आमचा आहे जनतेचा, फडणवीस साहेब जनतेचे आहेत. आणि आम्ही त्यांच्या घरी बंगल्यावर आंदोलन करायला चाललो का? पोरांना येऊन द्यायचं नाही याचा अर्थ महाराष्ट्रातले पोरं त्यांचे नाहीत का? महाराष्ट्रातली जनता एखादी मागणी करती त्यांचे नाही का? त्यांनी दिलदार मन दाखव, बसावर म्हणून गच्चीवर त्यांच्यावर स्लॅबवर उपोषणात बसतो. समाजाविषयी आपण सांगितलं, वंजारी समाजाविषयी त्यांना काही कमी पडलं काय? कमी पडलंय काही? मिमिक्री खूप करावं लागलाय सध्या, काय कारण? अरे मी काय मी केलं? मी कुठं काय केलं आहे ते सांगितलं फक्त. जमतंय तेवढं आहे तेच सांगितलंय मी. बघ आहे ते सांगितलं. त्या माणसांकडून पुन्हा पुन्हा पत्रकार बांधवांना सांगतो चुकच करायची गरज नव्हती. एकदम चांगलं होतं. एक दोन शेतकऱ्यांचे काम सांगितलं त्या माणसाने पटकेस केले. तर मी सगळ्यात जास्त फडणवीसांना बोलायचो पण त्यांना मानायचो. काय म्हणायचो? फोन लावला की 4 मिनिटाचा प्रश्न सोडितो हा माणूस. माझा वैयक्तिक अनुभव येतो आहे. त्याच माणसाने आमच्या पोरांचं मुर्दे पाडले. त्याच माणसानं प्रमाणपत्र रद्द केले. इतकं चांगलं बोलून गोरगरिबाच्या लेकरावरती अन्याय करून इतकं पाप का डोक्यावर घ्यायले बावनकुळे. आणि काय ते हायच तसं जे आहे ते आहे. काय त्याला त्याच्यात आहे बघा ती कालके का टिंबा. हा टिंबा आहे. फडणवीस म्हणतात की मी कायद्याच्या चौकटीने सगळं करतोय. कोण म्हणलं? फडणवीस म्हणतात की हे सगळं कायद्याच्या चौकटीने सुरू आहे. रद्द करणं? म्हणजे काय आहे ते आता रद्द करणं कायद्याच्या चौकटीत आहे का? तुम्हीच बोला. आता सुप्रीम कोर्टाच्या नियमाप्रमाणे राज्य सरकारला किंवा एखाद्या मंत्र्याला हस्तक्षेप करता येत नाही. मग बावनकुळे सरकारचा भाग नाही का? तो कस का पत्र काढून रद्द करा म्हणतो? काय बोलतात तुमचं तुम्हालाच कळा नाही. तुम्ही काही बोला तुमच्याच अंगावर यायला लागले. तुमच्या डोक्यातलं खरं सांगा काय आहे ती. तुमच्या डोक्यात हे मराठ्यांना 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र द्यायचे नाही हे बोला. आणि ते कोणाचा बाप आला तरी मी रोखून देऊ शकत नाही. तुम्हाला गॅजेटेर द्यायचे नाहीये. कारण तुमचं म्हणणं आहे जरांगे पाटील हे पक्का आरक्षण मराठ्यांना द्यायला आहे. मराठा आणि जरांगे पाटील जर एकत्र राहिले तर हे पोरग पक्का आरक्षण घेणार. कारण मी ओबीसीतलं आरक्षण मागितलंच नाही त्यांना 2-4% आम्हाला द्या म्हणून. आमची नोंद सापडली तर कुणबी प्रमाणपत्र द्या म्हणतो. आता त्यांच्या डोक्यात 58 लाख जर नोंदी दिल्या कुणबी प्रमाणपत्र 2-2.5 कोटी मराठा समाज आरक्षणात चाललाय. गॅजेटियर दिली तर ते सरकारी दस्तऐवज हे सगळं पक्का आरक्षण. डोकं लावून जरांगे पाटलांनी बरोबर मराठ्यांना टिकणारं पक्का आरक्षण दिलंय. मग काय करायचं आता? द्यायचं नाही. गैरसमज पसरू आपण. ह्यो कशानेच ऐकत नाही. मराठा समाज याला उघडं पडू देत नाही. एका जीवानं पाठीशी उभा राहतो. मी पण मराठ्यांच्या पाठीशी उभा राहतो. एक गैरसमज पसरता येईल का? शेवटचा डाव टाकून बघा अशी त्यांची मिटिंग आहे. शेवटचा डाव टाकून बघा. एक गैरसमज पसरायचा डाव टाकायचा. आता बाकीच्याने हे रोखतच नाही आणि मराठ्यांना रोखणं एवढं सोपं नाही. तीही चर्चा झाली त्यांची. मग आता काय? 4 प्रमाणपत्र रद्द करा. भाजपाची जेवढी IT सेल आहे सोशल मीडिया ती पूर्ण त्याच्यात उतरा आणि मीडिया ट्रायल मीडिया एक उतरा आणि असं सांगा की मराठा समाजाचे जे 4 प्रमाणपत्र रद्द झालेत कुणबी नोंदी टिकणार नाही. या जरांगे पाटलाचं आंदोलन धोक्यात. जरांगे पाटलांनी दिल्या नोंदी धोक्यात. याच्या पाठीमागून अर्थ काय काढायचा की मग ज्या पोरांनी ऍडमिशन घेतले जे नोकऱ्यात गेलेत ना हे पोरं भयभीत झाले पाहिजे. मराठ्यात गैरसमज गेला पाहिजे. ज्या नोंदी सापडल्या त्याचं प्रमाणपत्र नको कारण ते रद्द होत आहे असा गैरसमज त्यांना पसरायचा होता. पण मराठ्यांच्या बाजूने येते. मराठ्यांनी कोणाचं वाटोळ केलेलं नाहीये. त्यामुळे ते बावनकुळ्याचं पत्र माझ्या हाती लागलं आणि जे संभाजीनगरचा निर्णय दिला होता व्हॅलिडिटी प्रमाणपत्र द्यायचा तेही प्रशासनातल्या फाईलचं पत्र हातात लागलं. ते मीडियाला मी दिलंय. मग एवढं असून जर प्रमाणपत्र रद्द होते तर याचा अर्थ आहे तुम्ही
सत्तेचा मंत्रिपदाचा गैरवापर करून मराठा समाजावर अन्याय करायला लागलात म्हणून मराठा समाज चिडून उठला. मी पुढे काय केलं आहे ते सांगितलं, फक्त तेवढं आहे तेच सांगितलंय मी. बघ आहे ते सांगितलं. त्या माणसांकडून पुन्हा पुन्हा पत्रकार बांधवांना सांगतो चुकच करायची गरज नव्हती. एकदम चांगलं होतं. एक दोन शेतकऱ्यांचे काम सांगितलं त्या माणसाने पटकेस केले. तर मी सगळ्यात जास्त फडणवीसांना बोलायचो, पण त्यांना मानायचो. काय म्हणायचो, फोन लावला की 4 मिनिटाचा प्रश्न सोडितो माणूस. माझा वैयक्तिक अनुभव येतो आहे. त्याच माणसाने आमच्या पोरांचं मुर्दे पाडले. त्याच माणसानं प्रमाणपत्र रद्द केले. इतकं चांगलं बोलून गोरगरिबाच्या लेकरावरती अन्याय करून इतकं पाप का डोक्यावर घ्यायले बावनकुळे. आणि काय ते हायच तसं जे आहे ते आहे. काय त्याला त्याच्यात आहे बघा ती कालके का टिंबा. हा टिंबा आहे. म्हणतात की मी कायद्याच्या चौकटीने सगळं करतोय. कोण म्हणलं? फडणवीस म्हणतात की सगळं कायद्याच्या चौकटीने सुरू आहे. रद्द करणं म्हणजे काय आहे आता रद्द करणं कायद्याच्या चौकटीत आहे का? तुम्हीच बोला. आता सुप्रीम कोर्टाच्या नियमाप्रमाणे राज्य सरकारला किंवा एखाद्या मंत्र्याला हस्तक्षेप करता येत नाही. मग बावनकुळे सरकारचा भाग नाही का? तो कस का पत्र काढून रद्द करा म्हणतो? काय बोलतात तुमचं तुम्हालाच कळा नाही. तुम्ही काही बोला तुमच्याच अंगावर यायला लागले. तुमच्या डोक्यातलं खरं सांगा काय आहे ती. तुमच्या डोक्यात हे मराठ्यांना 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र द्यायचे नाही हे बोला. आणि ते कोणाचा बाप आला तरी मी रोखून देऊ शकत नाही. तुम्हाला गॅजेटेर द्यायचे नाहीये. कारण तुमचं म्हणणं आहे जरांगे पाटील हे पक्का आरक्षण मराठ्यांना द्यायला आहे. मराठा आणि जरांगे पाटील जर एकत्र राहिले तर हे पोरग पक्का आरक्षण घेणार. कारण मी ओबीसीतलं आरक्षण मागितलंच नाही त्यांना 2-4% आम्हाला द्या म्हणून. आमची नोंद सापडली तर कुणबी प्रमाणपत्र द्या म्हणतो. आता त्यांच्या डोक्यात 58 लाख जर नोंदी दिल्या कुणबी प्रमाणपत्र 2-2.5 कोटी मराठा समाज आरक्षणात चाललाय. गॅजेटियर दिली तर ते सरकारी दस्तऐवज हे सगळं पक्का आरक्षण. डोकं लावून जरांगे पाटलांनी बरोबर मराठ्यांना टिकणारं पक्का आरक्षण दिलंय. मग काय करायचं आता? द्यायचं नाही. गैरसमज पसरू आपण. ह्यो कशानेच ऐकत नाही. मराठा समाज याला उघडं पडू देत नाही. एका जीवानं पाठीशी उभा राहतो. मी पण मराठ्यांच्या पाठीशी उभा राहतो. एक गैरसमज पसरता येईल का? शेवटचा डाव टाकून बघा अशी त्यांची मिटिंग आहे. शेवटचा डाव टाकून बघा. एक गैरसमज पसरायचा डाव टाकायचा. आता बाकीच्याने हे रोखतच नाही आणि मराठ्यांना रोखणं एवढं सोपं नाही. तीही चर्चा झाली त्यांची. मग आता काय? 4 प्रमाणपत्र रद्द करा. भाजपाची जेवढी IT सेल सोशल मीडिया ती पूर्ण त्याच्यात उतरा आणि मीडिया ट्रायल मीडिया एक उतरा आणि असं सांगा की मराठा समाजाचे जे 4 प्रमाणपत्र रद्द झालेत कुणबी नोंदी टिकणार नाही. या जरांगे पाटलाचं आंदोलन धोक्यात. जरांगे पाटलांनी दिल्या नोंदी धोक्यात. याच्या पाठीमागून अर्थ काय काढायचा की मग ज्या पोरांनी ऍडमिशन घेतले जे नोकऱ्यात गेलेत ना हे पोरं भयभीत झाले पाहिजे. मराठ्यात गैरसमज गेला पाहिजे. ज्या नोंदी सापडल्या त्याचं प्रमाणपत्र नको कारण ते रद्द होत आहे असा गैरसमज त्यांना पसरायचा होता. पण मराठ्यांच्या बाजूने नियती. मराठ्यांनी कोणाचं वाटोळ केलेलं नाहीये. त्यामुळे ते बावनकुळ्याचं पत्र माझ्या हाती लागलं आणि जे संभाजीनगरचा निर्णय दिला होता व्हॅलिडिटी प्रमाणपत्र द्यायचा तेही प्रशासनातल्या फाईलचं पत्र हातात लागलं. ते मीडियाला मी दिलंय. मग एवढं असून जर प्रमाणपत्र रद्द होते तर याचा अर्थ आहे तुम्ही सत्तेचा मंत्रिपदाचा गैरवापर करून मराठा समाजावर अन्याय करायला लागलात म्हणून मराठा समाज चिडून उठला. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.